गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. मिरची सुरुवात होते आपल्या किचनपासून. बघा किचनपासून हात पटली टाकलाय, चहा ठेवलाय आणि वातावरणाचं बघायला गेलं तर आत्ता पण थोडा थोडा पाऊस पडत होता, पण आता पडत नाही आहे. पाऊस झाला अंगावर. सकाळचे वाजले आहेत 5:30. हात फोडण्याला दिले, पीठ मळून ठेवलं, तिथे चहा पडतोय. शिमला मिरची टिफिनला आणि टोटो आपला खातोय. मांजरी दूध पियाचं टाकून गेली अशीच. सकाळी उठल्याच्या नंतर मांजर टोटो सगळे प्राणी जमा होतात माझे. ते किचन मध्ये आले तर टोटो पण आला, लगेच मांजर पण आले. मांजरीला दूध दिलं, टोटोला खायला टाकलं, चहा पण उकळला, चपात्या करते दिनेशला. तर चहाचा कप पण टिफिनला घेऊन जाईल. बाबांना शिमला मिरची करते, म्हणजे आम्हाला पण होऊन जाईल. संध्याकाळी बघू, संध्याकाळची भाजी काय करायची. बटाट्याचीच भाजी करायची. बघूया नंतर, बघूया काय काय होते संध्याकाळपर्यंत. लेकिन एक सेकंड, आता वाजलेत 1 बघा काय रॅप असतात माहितीये का मी MTV ला. मला रोडीज बघायचे, पण ते लागले मग. पण रोडीज मला खूप आवडतं बघायला. रोडीज नाही लागल्या पण तोपर्यंत मी मुगाच्या डाळीचं खिचडी बनवते. आणि मला मी टोमॅटो कापून टाकले, मुगाची डाळ तांदूळ ठेवले, टोमॅटो कापले, त्याला फोडणी देते लसणाची, तुपावरती देते मस्त. आणि तूप भात खायचं, म्हणजे मी नाही खाणार आहे, आई खाते. मला तूप बीत नको, पण लोणचं वगैरे आहे मस्त पैकी, आणि मला तूप टाकून दे त्या भाती. आणि चण्याची डाळ भिजत घातली. त्याच्यात पोळ्या तर नाही बनवायचं, मला पुरण बनवायचंय. कारण का आज श्रावणातला पहिला गुरुवार आहे, तर म्हटलं गोड काहीतरी बनवूया. तर चण्याची डाळ भिजत घातली, मग त्याला संध्याकाळी शिजवेल आणि पुरण बनवेल. बघेल, मनात वाटलं तर त्याच्या 5-6 पोळ्या पण होतील, छोट्या गोळ्याच्या, म्हणजे एकदम मोठ्या वगैरे त्या नाही करणार. पण नैवेद्य एवढ्या पण नाही, नैवेद्याला अशा छोट्याशा टाकतात, एवढ्या मोठ्या असं करेल आणि बनवेल. मग काय करायचं ते बघे. ते मग संध्याकाळला आता डाळ पण भिजत घातली. कसली डाळ आहे? लेकिन एक सेकंड, तुरीची डाळ भिजत घातली, ही पण संध्याकाळसाठीच आहे. चण्याची डाळ संध्याकाळसाठीच आहे. आणि हे आत्ता नाही, आता ह्याच्यात कोथिंबीर, कढीपत्ता, लसणाची फोडणी टाकतो, मस्तपैकी बनवेल. जिऱ्याची फोडणी दिली, लसूण आणि जिऱ्याची फोडणी, लसूण ठेचून टाकायचं त्याच्यात फोडणीला, बस एवढंच करायचं. आणि काल दिवे लावले ना, त्याची सगळी काढली मी, त्या धागा नाही निघत त्याच्यावर बघायचं. कालचं मस्त झालेलं ना आईने केलेलं, ते मला येत नव्हतं. गेल्या वर्षी करत होती ते, पण येत नव्हतं करायला, ते जमतच नव्हतं. तर येईल काय सांगता, म्हणजे हळूहळू म्हणजे आतापर्यंत यायला पाहिजे होते, पण आईच करायच्या. मी आता इकडे आल्यापासून पनवेलला मी करते, जसं जमेल तसं करते. पण काल एकदम प्रॉपर बघितलं, तर करेल पुढच्या वर्षी मीच करेल. आईला बोलून घे, पण मीच करेल, त्यांना दाखवलं मला बरोबर आहे का, असं करेल है ना. चला आता खिचडी टाकूया, त्याला पण मस्त देते गरम गरम खिचडी, तूप, आणि मी पण खाते है ना. मी पण जेवून घेते, नंतर मग थोडस एडिटिंग वगैरे बघेल काय करायचंय ते. काम असतात आपण. चपात्या पण आहेत, सकाळची भाजी पण आहे. भाजी कुठे गेली? एवढी भाजी राहिली शिमला मिरचीची, चालेल. चपात्या पण आता फक्त खिचडी टाकते दुपारला आईला म्हणून. आणि हे लोणचं लिंबाचं नंदेने दिलेलं मला, तर ते पण आहे. आणि एवढं जान्हवीने दिलेला अर्धा डब्बा, अर्ध्यापेक्षा जास्त ते दिनेशने संपवलं, ते पण आहे. काय टेन्शन नाहीये, बनवायला घेते पटापट. ओके, एकदम सिंपल रेसिपी असते, डोक्यात हेडिक नसतं. मी काहीतरी सांगणार आहे का, तुझं शेअर करणार आहे, पण विसरते.
श्रावण आलाय तर कोण श्रावण पकडतो आता आधी मी काय करायची श्रावण मी एकटी करायची लग्न झाल्यावर कोण करतच नाही तीन गोष्ट तर मग असं व्हायचं ना तर सगळी वर्षाची भांडी म्हणजे वर्षाची भांडी सगळीच नीट पण मी एकटी पकडायची आणि लोक सगळे जण खायचे हळूहळू मग मी काय केलं मग मी पण बदलून गेलं त्याची सोड जाऊ दे एकटीसाठी जमत नसतं सगळ्या गोष्टी बंद केली तरी केली नव्हती तुमच्याशी बोलायच्या आधी आणि काल तर पाऊस कंटिन्युअसली चालू होता आज तर बंद झालं पण ऊन पण पडलेलं काल तो ऊन पण असलं होतं मी ते बरोबर सगळे मी विचार मला खरंच कुठे जायचंय श्रावणामध्ये खरंच मला इकडे जायचंय उज्जैनला जायचंय ओंकारेश्वरला जायचंय तुम्हाला सांगते भीमाशंकरला जायचंय खूप ठिकाणी जायचं पण ना काय माहिती माझं कसं व्हायचं म्हणजे खूप इच्छा आता तरी मला वाटतं श्रावणात जावं सोमवार पण सोमवार वगैरे बघून गेलं ना खूप गर्दी असणार माहिती का भीमाशंकर असू दे तर आणखी ओंकारेश्वर उज्जैनला तर बघायला असते उज्जैनला आता माहिती नाही तर टाकलं होतं आणि जिरं गरम गरम खायला छान वाटते अंडा पण गरम करून उशिरा बनवतो कारण तो नाश्ता पण झालेला असतो माझं उशिरा होतो आणि मला नेते एकदा चपात्या वगैरे सगळं वाटत थोडं भांडायला लागतं आता आम्ही येथून कंटिन्युअसली करते तरी राष्ट्रीय मस्त बाबत आपल्या आलू चांगली भाजते ना मग पाणी जास्त टाकायचं खिचडी होते खिचडी वगैरे खाल्ली की त्यात आज फिरलं ना जास्त थोड्यापैकी चांगलं असतं
जास्त त्रास त्रास तर त्यांनी केले पण काम पण त्यांना अजिबात नाही मला बोलूसाठी अजिबात मला काम नाही देत काय नाही देत थोडं पण एवढी म्हटलं कशाला आराम गावात आराम करायचं बरेच तशी कामं नाही करायची मस्तपैकी 3 शिट्ट्या केल्या म्हणजे भातासाठी झालं दान दिले तेवढं पडतात ना वापर बाबा काल बघायला पाहिजे तो कंटिन्यू मला ना आज दिवसभर बाजार आहे पण मला संध्याकाळी काम आहे आता भाज्या आणायलाच पाहिजे तुम्हाला काहीतरी दाखवते बघा कुठे चढलाय बघितलं हा कुठे झोपलाय पुलाजवळ हा पोटाजवळ आणि हा बघा सभी को जॉब पे जाते हुए देखती हूँ मुझे भी फाइनेंशियली इंडिपेंडेंट होना चाहिए लेकिन मत कहो खराब है तकदीर खुद खींचो ना किस्मत की लकीर है गूगल जेमिनी है ये मेरी बहन है ये अपनी फैमिली को फाइनेंशियली सपोर्ट करना चाहती है सॉल्यूशन उनके पीछे है मैंने नोटिस किया है कि उन्होंने इंटरनेट की प्लानिंग थी आप यही ड्राइंग रूम में जानवर के लिए थोड़ी जगह भी बना सकते हैं जिमी ऐसे पूछे क्या करना है बघा इकडे आई इकडे बघा स्माइल प्लीज आई कोणाला नाही दाखवत आहे माझ्या ऑडियन्स बघतात माझे सबस्क्रायबर आहेत वाढत आहेत तुम्हाला नको दाखवू हे बघा ही पिल्ल बघा माझी रोडीज रोडीज हमको रोडीज नहीं का है भाई लागेल आता मध्ये घेते जाऊ मी रोडीज मध्ये पण मी काय करते मी काय प्रूव्ह करू का मी काय करू शकते हा मी बोलू शकते अँकरिंग करू शकते अँकरिंग वर्ड तरी येतो का दोन नीट बोलता अँकरिंग अवतार बघितला का किती दिवस झालं म्हणजे अवतार किती बेकार झालं कोई ऐसा लॉजिक नहीं लगाया था नाम के पीछे जब स्टार्ट कर रहा था तो एक स्लिप हुआ कि भाई ठीक है यूट्यूब पे सर्च किया तो फिर सुपर सिटी की न्यूज़ भी आई तो तब डिसाइड किया कि हाँ भाई धड़कन अभी स्कूल में नहीं है तो स्कूल की धड़कन में जाते थे क्या बात है दो यहाँ पे स्पोर्ट बॉक्स हरियाणा से तो काळा आहे ना ते तिच्यासोबत असतं जास्त तिथं असतं मम्मा तुझी बैठना वाजत आले 7:30 वाजत आले आणि आता आधी कुकर लावते नंतर पूजा करायला घेते काय
याची डाळ पुरण करणार होती, आता पोळ्याच बघते करते. ती आपली वरणासाठी डाळ वगैरे त्यात हळद वगैरे टाकते, कुकर लावून घेते, तांदूळ काढायचे. आम्ही जो बरका फणस खाल्लेला ना, त्याचं हे झाडात बिया लावलेल्या, तर 3 रोपं आले. हे बघा, 3 रोपं आहे. 3 1 2 3 अशी 3 रोपं आले. तर ह्याला सांगा काय करायचंय. म्हणजे असं बाहेर लावलं, बाबा बोलतात हे येत नाही असं. हे एकदम काटे काट्यासारखं हात लावलं का दिसतं का तुम्हाला? काटे जसं असतं तसं झालं. हा मग मस्त आलंय. तर कुठे लावायचं हे बघायचं. मी घेईल मी कोणाला लावला, जान्हवीला वगैरे कोणाला येईल की नाही, कारण का बाबा बोलतात असं येत नाही, ते कलम लावायला लागतात. आता मला तर काही माहिती नाही, पण आम्ही फणस आणलेला त्याच्यात मी दाखवलेलं तुम्हाला, त्याच्यात असं पोम आलेले होते बियांना त्या, तर आम्ही तसंच लावलं. मी आले तर आले नाही तर नाही, पण मग असं 3 रोपं आले त्याच्यात. तर बघूया काय करायचं. जान्हवी गावी गेली तर जान्हवीला देते लावायला गावी. मला जेवण बनायला घेतलं, पूजा करायला 6:30 झाले. बोलले मी गोळ कापून ठेवलं. भाजीचं बाबा आता कुकर होता होते, आता उतरवलं. आज शिजले चण्याची पण आणि ही पण. हे आता वरण करते आणि शिजवून घेते. वरणाला कड आलाय, मस्त गॅस बंद करते. आणि ह्याच्यात आता तूप टाकते. 1 चमचा तूप टाकलं ह्याच्यात. हे ह्याच्यात टाक. टाकून घेते पाणी. गरम होतं लगेच बारीक करते. एकदम पाव किलोपेक्षा कमी सांगितलं ना. आम्ही पुरण बनवणार होतो, नंतर मी म्हटलं नको पुरण, थोड्याशा पोळ्यात होते म्हणून बनवलं. गोळ टाकला आता. जायफळ म्हणजे हे तोडायचं नाही, ह्याच्या आतमध्ये ते असं. मला नव्हतं माहिती, आईला विचारलं, आई अगं ते फोड, त्या फोडलं. आणि हेच मी घासत होते त्याचे, म्हणलं अरे असं काय होते स्टुपिड सारखं. आता फोडण्याला किती पोळ्या नाही बनवत. आधी वरण झालंय, फक्त त्याला लसणाची फोडणी द्यायची. बाकी सगळे झाले पोळ्या, ते पटापट दिल्या. तर भाजीचा विचार करते. मग भाजीचा विचारच नाही काय डोकं. आज मी मैद्याच्या पोळ्या नाही करत आहे. गव्हाच्या पिठाच्या करते. आम्ही हळूहळू करणार आहे, आता मला जमत नाही. तेवढा करायचं. गोळा घेतली. फर्स्ट टाइम मी गव्हाच्या पिठाचं करते, म्हणजे आमच्या घरी करतात डाळी. मी नाही करते, तिथे मी डायरेक्ट मैद्याच्या पिठावर वाटून पण होते.
केलं तुला तू डाळ तर नाही घेतला म्हणजे राहतं सुद्धा आणि असं करून घेतो. मला वाटते ना मैद्याच्या ह्याच्यापेक्षा भात छान होईल. आ? काय झालं अंड्याचा आज कसला अंड्याचा वास केली तेव्हा त्यांनी कमी राहिली तेव्हा कसला आणि कसला वास जास्त हे काय नाही करत माहिती फास्ट कॅमेरा आधीच एकदमचा प्रॉब्लेम थोडासा आज पोळ्या बनवायचं कारण असं श्रावणाचा पहिला बुधवार आहे मायला मी बनवते मी भजीचा पत्ता नाही आणखी बाबा आणतायत पोळ्या मच्छी तांबर आई आराम करतात. मला तर भजी अंतर साफ करायचे मिस्टेक होईल थोडं जास्त असतं ना आज मी पिठावर लागते ह्याचं तेल करून तुम्हाला माहिती आहे तेलावरती त्या मैद्याचे असतात गव्हाचं मिस्टेक होतो म्हणून मी सिंपल आहे तुम्हाला आपण स्वतः करतो तसेच थोडस लक्ष द्यावं लागतं पुरण वगैरे बाहेर नाही आलं पाहिजे. जास्त नाही झालं तरी चालते काय वांदात खूप कोण काहीतरी करायचंय नैवेद्याचं तुम्हाला करावं लागतं. या साईडला पातळ होतं मस्त मनचं गाणे मन मन आमच्या ना जुनी गाणी वगैरे माहिती पण कोणत्या पिक्चरचं गाणे काय माहिती नाही सॉन्ग लावले मस्त ऐकतोय त्याला खूप आवडतं ती गाणी.
तेव्हा पातळ आहे ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. काय बघत होत्या होय त्याच्यात त्या मोबाईल मध्ये शांती नारायण आता बाबा आई यश असते आता आणि ते काय करायचं काय नाही करायचं तर जेवण बाबांनी शिवसुरी आणले कामत होते शिवपुरी वगैरे झालं जेवायला घेऊन अशा तरी नाटक ब्लॉग झालेला आहे. काय तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर. भेटू आपण त्याच्या ब्लॉग. बाय.